सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ। AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा। खिंदवी राज्य स्थापून मोठ्या हिमतीनं शिवाजी राजान राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात। ऐका शिवशाहीचा इतिहास, ऐका शिवशाहीचा इतिहास। 300 वर्षापूर्वी भारतात मोंगल सम्राट दिल्ली आग्र्यात, आदिलशाही बिजापुरात, निजामशाही अहमदनगरात, पोर्तुगीज सिद्धी गोव्यात, महाराष्ट्र होता ह्या अशा चक्रव्यूहात। जसा प्रभू रामचंद्र व कृष्णावतार झाला तसा महाराष्ट्रात शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार होतात। स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकला, आणि हे पाहून विजापूरचा अफझुल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावया प्राण। पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण, पण त्या अफझुल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथं कबर बांधून। मग फाजल सिद्धी आला, पन्हाळगडी बेडा टाकला, त्यातून शिवबनी सटला, विशाळगडी पोचता झाला। मग दिल्लीहून तडफेन 40,000 फौज घेऊन आला मामा शाहिस्ते खान। पुण्यामध्ये कडक शिस्तीनं बैसाला तळ ठोकून, पण त्याला शिवाजी राजान अचानक रात्री गाठून घेताली बोटे कापून, जीवावरील संकट बोटावर भागवून शाहिस्ता पळाला पार पुणे सोडून। शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भाली, सहन नाही झाली। दिल्लीपती औरंगजेब बादशाह वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिववास नजर कैदेत ठेविले आग्र्यास। पण हातोहात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला, दिल्ली सम्राट थक्क झाला, म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो। दिल्लीच्या बादशाची कायमची झोप उडून शिवाजी महाराष्ट्रात येतात। 30 वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन महाराष्ट्राचा मुलूख शिवाजीनं घेतला जिंकून, स्वराज्याचे स्वप्न साकार झाले मानून। शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र निपुण भारत भूला, अशा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला। आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला, शिवाजीनं सुरुंग लावला, देश धर्म जागृत केला, असा मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला। ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला, रायगडावर अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजास। विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभात। शिवशेक सुरू झाला राज्याभिषेकाला, आज मी तिला 300 वर्षे झाली होत्यास। त्रिशताब्दी महोत्सवात शाहीर बिराजी गातो कवनास जी
मोठ्या हिमतीन शूर शिवाजीन राज्याभिषेक समारंभ खास केला यथाविधी रायगड किल्ल्यात. ऐक शिवशाहीचा इतिहास, ऐक शिवशाहीचा इतिहास. कोण मानित नाही कोणाला देवाधिकाला, देश धर्माला जुलुम जबरदस्ती अन्याय फार, असा भूमीवर वाढता भार. देवाला घ्यावा लागतो अवतार, देवाला घ्यावा लागतो अवतार. या न्यायाने शहाजीराजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील बाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले आणि त्याने स्वराज्याचं बांधून तोरण प्रथम तोरण्याला गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकाला. पण आर्थिक प्रश्न महत्वाचा भासू लागला. हिम्मत मर्दा तो मदत खुदा. याच वेळी विजापुराहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला आणि या लुटीत शिवाजीचे वर्णगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार प्रीती. कल्याण खजिन्याच्या लुटीचा एक मान, तरुणीला भली रूपाची खान. पण तिच्या पुढे नमुनी मानून तिला माते समान. परस्त्रीचा या केला बहुमान, असा शिवराय चारित्र्यवान. असा शिवराय चारित्र्यवान. विजापूरचा अफजल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावं या प्राण. पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण. पण त्या अफजल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथंच कबर बांधून. मग फाजील सिद्धी आला, पन्हाळगडी बेडा टाकला. त्यातून शिवबा निसटला, विशाळगडी पोचता झाला. मग दिल्लीहून तडफेन 40,000 फौज घेऊन आला मामा शाहीचे खान. पुण्यामध्ये कडक शिस्तीनं बैसाला तळ ठोकून. पण त्याला शिवाजी राजानं अचानक रात्री गाठून घेतली बोटे कापून. जीवावरील संकट बोटावर भागवून शाहीचा पळाला फार पुणे सोडून. पुढे औरंगजेबाने आपला राजकारणी डाव खेळलेला, मुत्सदी व धोरणे असलेला मिर्झा राजा जयसिंगाला शिवाजीवर पाठवून दिला. त्यानं पुरंदर वेढीला तोफांचा भडीमार केला, जोराचा हल्ला चढविला. शिवाजीनं अशा वेळेला जाणून भविष्य काला माघारी पाय घेतला. तडजोडीने किल्ले दिले गेले एकमेकाला, त्यामुळे मिर्झा राजा तो मानी शिवबाला. शिवाजीचे नाव गाजले, शत्रूही मित्र जाहले. जसे पोते पुराण आपुले, तसे बायबल कुराण मानिले. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे, बाली सणा नाही झाली दिल्लीपती औरंगजेब बादशाह. मिर्झा राजा जो दक्षिण भागात, त्याच्या मार्फत शिवाजी राजास वाढदिवसाच्या निमित्ताने खास हिकमतीने बोलावून शिवबास नजर कैदे तठविले आग्र्यात. पण शिवाजी ही शेराला सव्वा शेर होता. हातोहात फसवून जाळ्यातून सिंह बाहेर पडला. दिल्ली सम्राट थक्क झाला, म्हणे हे क्या हुआ अल्लाह हो.
बादशाची कायमची झोप उडवून शिवाजी महाराष्ट्रात आल्याची बातमी पसरतात विजापूरच्या आदिलशहाला परस्पर धक्का हा बसला. जशा तसे वागण्याला शिवाजीने विचार केला आणि तडजोडीने त्याला दिलेले किल्ले मोंगलाला पुन्हा फिरून सर करण्याचा प्रारंभ केला. 30 वर्ष परकीय सत्तेशी सामना देऊन महाराष्ट्राचा मुलूक शिवाजीनं घेतला जिंकून. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले म्हणून शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र निपुण भारत भूला. अशा गागा भटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला आणि सांगितले सर्वाला 4 यवनी पातशाहीला शिवाजीनं शृंग लावला. असा मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्राला. ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला. रायगडावर अष्टप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजात. विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभासनी शिवशेख सुरू झाला राज्याभिषेकाला अनाध्यानाला. अशा शिवछत्रपती चरणात मुद्राती वार करून समयात शहीर पिराजी गातो कवनात. मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना. मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना. मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना करवी छत्रपतीना. मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना. मुजरा मानाचा माझा मुजरा मानाचा माझा शाहू महाराजांना. मुजरा मानाचा माझा राजर्षी शाहू छत्रपती राजर्षी शाहू छत्रपती करवीराधिपती श्रेष्ठ नृपती समाजवादाचा करून प्रचार दीन दुबळ्यांचा केला उद्धार. राजा नवे शेतकरी मी म्हणणार सुदाम्याचे पोहे आवडीने फार जसा श्री कृष्ण हसत खाणार. तसा शाहू प्रभू आमचा दिलदार शेतकऱ्याची झुणका भाकर खाणार. जनतेला झाला प्राणाहून प्यार म्हणून प्रभू शाहू देवा अवतार म्हणून प्रभू शाहू देवा अवतार. समाजवादी समाज रचनेची महात्मा फुल्यांची ज्योत क्रांतीची पेटती मशाल लागे विझण्यात. तोच शाहू छत्रपतींनी खास प्रदीप्त केली महाराष्ट्रात. समाजातील विषमता नष्ट होण्याचा शिक्षण मूळ पाया आहे म्हणून शाहू महाराजांनी सर्व जमातीसाठी महाराजांनी अनेक ठिकाणी बोर्डिंग स्थापून मोफत शिक्षणाची केली सुरुवात. सोय अशी नव्हती कुठे भारतात कोल्हापूर आघाडीला सर्वात. मुलाप्रमाणेच मुलीला शिक्षण स्त्रियाला पाहिजे देण्याला असे वाटून शाहू राजात शाळा स्थापून शिक्षण देण्यात केली सुरुवात कोल्हापुरात. शाहू महाराजांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता आणि म्हणूनच फाशी पारधी मांग गारुडी ठेवले नोकरीला. अस्पृश्यतेचा काळी माधून टाकीला. देव देवळे खुली केली वो हरिजनाला. वेदोक्त
शिक्षणाची मुभा दिली सर्वाला, पुनर्विवाहाचा कायदा महाराजांनी केला. आणि एक सांगतो सर्वाला, महत्वाची घटना तुम्हाला, शाहू महाराजांनी इंदोरला धनगर मराठा विवाह घडवून आणला. मानव हीच एक जात खरी जगतात, ठेवा ध्यानात, ठेवा ध्यानात. उच्च नीच भेद नाही कसला, समसमान हक्क सकला, शाहू महाराजांचा विचार असला. अश्वारूढ शिवबाचा पुतळा उभा करण्यासाठी पुण्याला, प्रिन्स ऑफ वेल्स लंडनला, अशा ब्रिटिश सम्राटाला महाराष्ट्रात आणून त्याला युग प्रवर्तक शिवबाला आणि महाराष्ट्राच्या महापुरुषाला लाविला त्याला वाकून मुद्रा करण्याला, मुद्रा करण्याला. असा होता मुत्सदी शाहू राजा आपला. ब्रिटिश वाईसराय दिल्लीला, ब्रिटिश वाईसराय दिल्लीला, त्यानं सर्व संस्थानिकाला बोलाविले दिल्ली दरबारला. त्यावेळेस सांगतो इतिहास सर्वाला. भरधारी पोशाख करुनी, भरधारी पोशाख करुनी, हिरे माणिक मोती घालोनी, एकहून एक त्यासानी आले होते राजनाटुनी, राजनाटुनी. त्यात शाहू राजा घ्या ध्यानी, त्यात शाहू राजा घ्या ध्यानी, साधा सुधा पोशाख करुनी, गळ्यामध्ये माय भवानी, कवड्याची माळा घालोनी, शरीराची बाणा मर्दानी, 6 फूट उंचीला आणि असा शाहू राजा पाहुनी, असा शाहू राजा पाहुनी. दरबार थक्क झाला पहात्या स्थानी, शाहू महाराजांची प्रकृती, शाहू महाराजांची प्रकृती आणि संतती, तशीच संपत्ती, तशीच संपत्ती. त्रिसंगम इथे दिसणार, पुण्यवंत राजा दैवी अवतार, ऐका पोवाड शहीर गाणार. शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, गा राजाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, गा राजाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. वनात एकदा अपघाती, वनात एकदा अपघाती, आले अस्वल अंगावरती, आले अस्वल अंगावरती, धरून त्याच्याची कुस्ती, धरून त्याच्याची कुस्ती. माती सारली धरतीची, दादा धरतीची, माती सारली धरतीची, दादा धरतीची, गा धरतीची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, गा राजाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शरीर धिप्पड तेजाळ, शरीर धिप्पड तेजाळ, काळाचा करधन काळ, काळाचा करधन काळ, सहजासहजी तात्काळ, सहजासहजी तात्काळ. मोठ ओढीचार बैलाची, दादा बैलाची, मोठ ओढीचार बैलाची, दादा बैलाची, गा बैलाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, गा राजाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. पठाईत घोडे स्वारात, पठाईत घोडे स्वारात, करवी राहून महाबळेश्वरात, करवी राहून महाबळेश्वरात, पोचले जाऊन 6 तासात, पोचले जाऊन 6 तासात. मोजा मजल किती मैलाची, दादा मैलाची, मोजा मजल किती मैलाची, दादा मैलाची, गा मैलाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शाहू छत्रपती राजाची, दादा राजाची, गा राजाची, ताकद होती भीमाची, दादा भीमाची. शाहू महाराजांची शेती विकास
विकासाची दूरदृष्टी पहा. राधानगरी तलाव बांधून सोय केली त्यांनी शाहू महाराजांनी म्हणून हरित क्रांती दिसत असे महान. तसे नाट्यग्रह कुस्ती मैदान 60 मारीचे रणांगण छान. पाहत क्षणभर हरत से भानजी, पाहत क्षणभर हरत से भानजी. मस्त हाती समोर सामना देऊन झुंजण्यात, मस्त हाती समोर सामना देऊन झुंजण्यात. खेळा हा प्रसिद्ध जगतात हो. शाहू जयसिंगपूर नवीन वसाहती स्थापून टुमदार. वाढविला धंदा व्यापार हो. याचे स्मारक म्हणून शाहू मार्केट यार्डाला राष्ट्रपतीच्या शुभ हस्ते या कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचा पुत्र उभा राहिला. कलियुगी गौतम बुद्ध अवतरले खुद्द महाराज प्रबुद्ध. पाठून व अखिल महाराष्ट्रात मोठ्या सभा संमेलनात अध्यक्ष पद मिळे राजात. शाहू महाराजांनी तया समयात लहान मोठे शिक्षण वगैरे संस्था शक्य त्या उदार देणग्या त्यात देऊन उत्तेजन दिले सर्वात. लौकिक झाला जगभर खास जी, लौकिक झाला जगभर खास जी. भूतलावरील या सर्व मानव जातीचा उद्धार करणाऱ्या थोर महापुरुषाचा वारसा सांगणारा पिंड होता राजाचा. म्हणूनच राजर्षी झाला जनतेचा. शाहू छत्रपती लोकराज हा प्रिय झाला सकला. शाहू छत्रपती लोकराज हा प्रिय झाला सकला. आणि जिकडे तिकडे सत्कीर्तीचा झाला बोलबाला. देवा समान भासू लागला राजा धर्माला. आणि म्हणूनच पुन्हा ठावे वासरी गरज देवाला. शेवटी शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचा आदेश देऊन देवतानंदाची पहाविजला 22 सालाला. आणि दीनदलितांचा गोरगरिबांचा राजा हा गेला. ओ राजा हा गेला. ओ राजा हा गेला. शिवछत्रपती वंशात राज्य विख्यात झाले जे त्यात शिवाजी नंतर शाहू महाराज याच कुलातील कोल्हापुरी आज आहेत छत्रपती शहाजी महाराज. तत्कथू पुत्र शाहू युवराज शाहीर पिराजीचा गरजे आवाज जी. शाहीर पिराजीचा गरजे आवाज जी. किल्ला अवघड भयंकर चढ असा शिवगड. प्राणाचे मोल देऊन त्याला तानाजीने सर केला किल्ला. ऐक मर्दाच्या पोवाड्याला. पुण्याजवळ कोंढाणा किल्ला हल्ली म्हणती सिंहगड त्याला. उदय भानू राजपूत भाला.
होता किल्लेदार किल्ल्याला, हत्तीच बळ अहियाला, अशी अवाई सर्व मुलखाला. मोंगलांच्या हाती हा किल्ला, तेव्हा हा किल्ला घेण्याला शिवाजीनं आज्ञा केली तानाजी मालुसऱ्याला. मालुसऱ्याला याच वेळी तानाजी मालुसऱ्याच्या घरी मुलाचा लग्न सोहळा चालू होता. कोंडाणा किल्ला घेण्याची घोर प्रतिज्ञा करून घर मांडवत तानाजीनं एकच घोषणा केली, ऐका, आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या या रायबाचे. तानाजी व सूर्याजीचे हे वचन भावा भावाचे, भावा भावाचे हाजी, भावा भावाचे हाजी. आणि मत्तीसाठी लढाऊ मावळा जमा केला व दोघांनी दोहो बाजूनी किल्ल्यात प्रवेश करण्याचा चंग बांधून किल्ल्याचा भेद घेण्याला तानाजीने वेश बदलला. दरवेश कधी जाहाला, कधी गोंधळी बनून गेला, अनेक दावून लिला, किल्ल्याचा भेद घेताला. ठरल्या दिवशी मध्यरात्रीला तानाजी व सूर्याजीने हल्ला चढविला. हर हर महादेव गर्जना करीत अकस्मात पहिला बारा उडवून तानाजी घुसता किल्ल्यात. उदय भानुची उडाली झोप टाकली झेप तावा तावात. आला म्हणती मराठा आला, शत्रूंचा गोंधळ झाला आणि ओळखे ना कोण कोणाला. तरी धावून गेले मराठ्याशी सामना देण्याला. तोच दुसऱ्या बाजूने सूर्याजी मालुसरे लोखंडी दरवाजा फोडून किल्ल्यामध्ये शिरला. तानाजी व सूर्याजी दोघांनी दोहो बाजूने हल्ला चढवून शत्रूचा खरपूस घेत समाजात. दोघे भाऊ जवळ जवळ येणार, तोवर झाला भलता प्रकार. तोवर झाला भलता प्रकार. उदय भानु व तानाजीची, उदय भानु व तानाजीची गाठ पडली त्यांची महायोध्यांची, महायोध्यांची. तुम्हाला युद्ध सुरू झाले दोघात, कुणाशी कोणच आटपेनात. दोघेही कुशल प्रवीण युद्धात, दोघेही कुशल प्रवीण युद्धात. इतक्यात तानाजीच्या हातातील ढाल फुटून पडली. आहा, ढाल फुटून पडली तरी तानाजी कमरेचा शेला हाताला गुंडाळून त्यावर उदय भानुच्या तलवारीचे वार झेलीतच होता. हे वार झेलता झेलता दोघांचा एकमेकाच वर्मावर खास घाव लागला आणि तानाजी पडला. तानाजी पडला तो उदय भानु ही झाला ठार. सत्य प्रकार आहे घडलेला, ऐका भाग पुढला. ऐका भाग पुढला. तानाजी पाहून पडलेला मावळ्यांचा धीर खचला आणि पळू लागता मावळा आपला. सूर्याजी पुढे धावला, सिंहासारखा पहा गर्जला. तुमचा बाप इथं हा पडला, त्याला टाकून कुठे चालला. शरम धरा बायका रेखे, पळसा कशाला, पळसा कशाला. पळून जाऊन तरी सांगणार काय बायकोला, काय बायकोला. ही नामर्दाची चाल मोडा आणि तलवारी पसरून शत्रूला भिडा. फिरा मागे, फिरा मागे आणि करा शत्रूवरती चाल. मेला तरी देवा दरबारी मान मिळेल, मान मिळेल. जगला तर शिवाजी राजाच मान करी भाल, मान करी भाल. तर कोण कस खाऊन पाहिल माग वळून, तर त्याला लाथ घालून उचलून कड्या खालती देईन फेकून. मराठ्याची जात सांगता शिवबाचे सेवक म्हणता आणि पाय लावून पळता. अरे तू तुमच्या जिनगानीवर
कशासाठी मराठा म्हणून तुम्ही जगता आणि ही मराठा कुळी माती मोल करता माती बोल करता म्हणून म्हणतो फिरा मागे बोला हर हर महादेव. पुन्हा फिरून मावळाचे त्याला हल्ला चढविला शत्रू हटविला किल्ल्यावर भगवाचे न चढला कोंडना किल्ला सर केला गड आला पण शिव गेला आठवून हैदर गुरुजीला फिराजी गातो पोवाड्याला भगीरजी विराजी गातो पोवाड्याला भगीरथी. शेराला भेटतो सव्वा शेर तसा खरोखर ऐका प्रकार दिल्लीपती औरंगजेब बादशाह छत्रपती शिवाजी भेटला त्यात आग्र्याहून सुटका ऐका कवनात दिल्लीच्या सिंहासनाला औरंगजेब बादशाह भाला त्याच वेळी दक्षिण प्रांताला शिवाजीना आम्हाला बसविला आम्हाला बसविला आम्हाला बसविला. आज अब्दुल खान मारला उद्या सिद्धी जोहार पळविला परवा आणि शाहिस्ते खानाला बोटे तोडून लावून दिला बर हात उडून घट केला शिवाजी बसतो नरडीला पराक्रमी शिवाजी असला पराक्रमी शिवाजी असला चहुकाडे शिवाजी राजाचा झाला बोलबाला झाला बोलबाला. शिवाजीची कीर्ती पसरली चहूकडे भरी सहन नाही झाली दिल्लीपती औरंगजेब बादशाह भेटीसाठी बोलावून शिवबास नजर काही देत ठेवले आज्ञा नजर काही देत ठेवले बालराज संभाजी बरोबर होते आग्र्याला रोजी फर्जत सेवेला हो आणि धाक दावणी मांडली बनवावे शिवाजीला विचार बादशहाने केला हो नाना रूपी हिकमती कला नाना रूपी हिकमती नाना रूपी हिकमती कला आणि उपजत लाभल्या ज्याला आणि आहे भवानी सायाला असा शिवाजी राजा आपला हर जाणार नाही कोणाला हे ठाव काय बादशाला पोच हातात शिवाजी आला बादशाह अशा धुंदीत धुंद जाहाला बादशाचं काम मूळ कोणी शिवाजी राजानी सायनी दोन्ही नामते घेऊन थोडे समयात आपण राहण्याचे देऊन वचनात सैन्य पाठविले महाराष्ट्रात सैन्य पाठविले महाराष्ट्रात. मल्हार आया मल्हार करीत चित्कार शत्रू संहार पळे चौफेर भये भरधाव मराठशाहीचा खंद उमराव. धन्य तो होळकर मल्हार राव धन्य तो होळकर मल्हार राव हा होळ गावचा पोर तळोद्यावर चारी मेंढर झोपतावणी दोन प्रहरी शरावर भुजंग छत्रधरी असा फळीवर धर मल्हारी आली आता फळीवर धर मल्हारी आली सोडली त्यानं मेंढर घेतली पेंढार झाला सरदार बाळाजी विश्वनाथा संगे मळवारणी शौर्य रंगेण दरारा उत्तरेस लागे हाजी दरारा उत्तरेस लागे हाजी अव शिंदे पेशवे पवार होळकर खेती माळव्याला
अरे पाटीदार मल्हारी झाला हा इंदुरवाला तोच किल्ले कुंभेरीला मराठ्यावर जाट उलटला जाटाना घ्याया कुमकेला दिल्लीचा बादशाह आला ही बातमी लागली होळकर घोटाला अहो घोटाला मल्हार काळी तलवार चावी घोटाला चावी घोटाला महारली कवड मथुरेश वळसा घातला रट्ट्यात दिल्ली फौजेचा पट्ट्याबोळ केला केला पट्ट्याबोळ केला कुंभेरी कारणी गेला मल्हारीचा मणी तो पुत्र खंडोजी रणी तो पडला समरांगणी ती सून अहिल्या गुणी आली सती जावया रणी द्यादुवा द्यादुवा जाते मी सरणी लागली सासऱ्या चरणी सुनेस धरले पोटी झरले डोळ्यातून पाणी आणि बिजली निघता अश्रू ढळती कृष्ण मेघवाणी नको नको सती जाऊ तू बाई तू मला खंडोबा ठाई मेली ती अहिल्या बाई माझा खंडू मेला नाही मिळविली होळकर शाही ही तुझीच गे पुण्याई गादीला चिता समजून हे कारभाराचं वाण तू उभे जाळूनी जीवन रयतेचे उजळी जीवन शिवबाची आईची जाई दाखला तिचा तू घे उपदेश बाईला केला भावनेचा ओघ वळविला बुद्धीचा बाग फुलविला अर्थाने गंगा भागीरथी सतवाला अहो सतवाला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला हर हर कैत बेपहम घोडा दवडीला मल्हारी म्हातारा झुंजे आघाडीला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला अनुभवाचं पाणी होत जुन्या हाडीला अनकनी मी कावा अनुभवाच्या जोडीला मैदानी आणि अरवली विंध्य दरडीला मोंगली सत्तीचा कणा कणा भरडीला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला गंगा यमुनेच्या भव्य अंतर्वेदीला आग्रा दिल्ली पंजाबच्या सरहद्दीला भरधाव मराठी फौजाच्या कटकेला कटके उनिच्यानी फिरविले अटकेला दवडीला घोडा दवडीला दवडीला घोडा दवडीला इराणचा अब्दाल निघाले देशावर गाला दत्ताजीचा बदला घ्याया भाऊ निघाला मल्हारबा होता उत्तरी भाडूल पत्र परोपरी भाऊला विनवणी करी तुम्ही नका येऊ संगरी तुम्ही राहा माळव्यावरी मागवू जशी त्या परीर पाठवा कुमक लष्करी अब्दाली आहे तस्करी त्याची फौज आहे अजगरी जाणतो जी माझ्या बरोबरी आम्ही करतो गनिमी चातुरी खेळवतो मुंगसा परीन मग करतो त्याची तरकारी पण गमली ना भाऊस योजना बरी योजना बरी चालला स्वतः झुंजण्यात योजना बरी योजना बरी कारणात पाणी पती पडली हावती त्यात सांडती भाऊ विश्वास दोन मोठी मल्हारी उरला शिंपगती लागला महाराष्ट्र हाती हाती लागला महाराष्ट्र हाती हाती तो इथं निजामातला त्या राक्षस भवनाला लागल तोंड लढाईला राघोबा दादाचा हत्ती गुणगडाला माधवरावाचा इशारा मल्हारवाला सोडवले दादाला न गेला बंगाल्याला बंगाल्याला अव पाश्चात्याशी गंगा खडीवर पहिला लढणारा निरा नदीचा हिरा मल्हारी उगवतीचा तारा
पेशवे पाहिले चार जुना सरदार जिने झुंजार चढी सुरवार खडी तलवार अलंपुरी करतो छत्र विहार आत्माराम गातो जय मल्हार जी जी आत्माराम गातो जय मल्हार जय मल्हार जय मल्हार जय मल्हार आत्माराम गातो जय मल्हार स्वराज्याचा मंत्र ज्यानं दिला स्वराज्याचा मंत्र ज्यानं दिला हिंदी लोकाला अजरामर झाला टिळक लोकमान्य नाव ज्याला लोकमान्य नाव ज्याला देशाचा भाग्य तिलक झाला मुजरा शाहिराचा पहिला ज्याला मुद्रा जाहिराचा पहिला ज्याला देशाच्या कपाळी होता शिक्का गुलामीचा वेदवाक्य जणू वाटतो शब्द साहेबाचा शब्द साहेबाचा अज्ञान पंखी रुतलेला समाज हा सगळा सुधारण्यात आला ज्ञानाचा दिला नवा डोळा ज्ञानाचा दिला नवा डोळा चालवून वृत्तपत्र शाळा राष्ट्रभक्तीचा धडा दिला राष्ट्रभक्तीचा धडा दिला केसरी करून गर्जनान खडबडून जागवे जना जागवी सळझळीत घाली अंजन लोकांच्या धुंद अहो गुलामीत खडला होता हिंदुस्थान अहो गुलामीत खडला होता हिंदुस्थान समजा उठवून रान करण्यास स्वराज्य निर्माण घेऊन सतीचं हे वाण विसरून गेले देहभान हो केलं सपून राजकारण समाजाचं देऊन शिक्षण विचार मंथन करून या जाण लोक संघटन करायला संघटन करायला गणपती आणि शिवाजीला उत्सवात अग्रमान दिला उत्सवात अग्रमान दिला प्लेगाचा कहर माजला पुणे शहराला पुणे शहराला आणि रँडशाहीत अत्याचाराचा कळस दाहला दामोदर पंत खवळाला हाल रागाने लाले लाल झाला रँडचा सूड घेण्याला व्हिक्टोरिया जुबिलीच्या वेळा मोका सागला खिळखिळ करून टाकण्या सरकारी यंत्र टिळकाने दिली जनतेला लढ्याचे सूत्र लढ्याचे प्रथम सूत्र देशास्तव मिळवू स्वराज्य संपूर्ण दुसरे स्वदेशीचे वाण स्वदेशीचे वाण घेऊया रामा आणि तृतीय सूत्र परदेशी वस्तूवर बहिष्कार पूर्ण चौथे राष्ट्रीय शिक्षण घेऊया रामा टिळकाने चतुसूत्रीचा नाद घुमविला देशभर लोक क्रांतीचा वणवा पेटला खुदिराम बोस क्रांतिकारी मुजफ्फरपुरी बॉम्ब फेक करी टिळकाने अग्र लेख लिहिला केसरीचा अग्रलेख लिहिला राजद्रोहाचा गुन्हा ठरला काळ्या पाण्याची शिक्षा द्याला काळ्या पाण्याची शिक्षा त्यांना शारदेचं पुण्यपीठ बदल कारागार झालं मंडाले मधलं भगवद्गीता रहस्य लिहिले भगवद्गीता रचलेली कर्मयोग तत्व सिद्ध केले टिळक आचार्य वंद ठरले टिळक आचार्य वंद ठरले चळवळीचा बाहुली
राजकीय सुधारणांचा मसुदा, राजकीय सुधारणांचा मसुदा, दुसरीकडे दडपशाही जाला टिळकाचा ठोस लढाऊ मुद्दा, टिळकाचा ठोस लढाऊ मुद्दा. सहकार्याचा कराल तितका हात पुढे तुम्ही, हात पुढे तुम्ही, सहकार्याचा तितका पुढते हात करू आम्ही. हे दागीर दागीर हे जिजी हे जिजी. उपदेश व्यवहाराचा, उपदेश व्यवहाराचा, टिळकांनी दिदला साचा, टिळकांनी दिदला साचा. खरा पुढारी तो जनतेचा, खरा पुढारी तो जनतेचा. अधिक काळ लाभता जरी तो भारत देशास, झाला असता घडला त्याहून उज्ज्वल इतिहास. उज्ज्वल इतिहास सावळा रामा, हे राम राघोबा दाजी. व्यवहारिक कर्मयोगाचा, व्यवहारिक कर्मयोगाचा टिळक चरिताचा बोध घ्याचा. सार रूपान लीला समयास, साल रूपान लीला समयास. वसंतराय अर्पी रसिक चरणास, परडकर चंदुगात कवनास. परडकर चंदुगात कवनास. स्वराज्याचा मंत्र जन दिला, स्वराज्याचा मंत्र जन दिला. हिंदी लोकाला अजरामर झाला, टिळक लोकमान्य नाव झाला. टिळक लोकमान्य नाव झाला. देशाचा भाग्य तिलक झाला, मुद्रा शाहिराचा पहिला झाला. मुद्रा शाहिराचा पहिला झाला. मुद्रा शाहिराचा पहिला झाला. क्रांतीची भडकली ज्वाला, ओ क्रांतीची भडकली ज्वाला, भरतखंडाला झाला बोलबाला. क्रांतीवीर सावरकर प्रख्यात, क्रांतीवीर सावरकर प्रख्यात. त्यानं केली क्रांती समाजकारणात, प्रभाकर धन्य कवन गाण्यात. प्रभाकर धन्य कवन गाण्यात. सावरकर म्हणे एकदा, सावरकर म्हणे एकदा, नाही मज चिंता तुम्ही विसरता. सागरामधलं माझं उड्डाण, सागरामधलं माझं उड्डाण. सामाजिक विचारांचं उत्थान, विसरू नका माझी तुम्हाला आण. विसरू नका माझी तुम्हाला आण. ओ रत्नागिरीला रत्न कोंडलय, रत्नागिरीला हो रत्न कोंडलय. राजकारणावर बंदी, समाज क्रांतीची नामी संधी, नव्या युगाची ही नांदी. पहिली लढाई तिथं जुंपली हो, पहिली लढाई तिथं जुंपली. कर्मठ जाही वृत्तीची मुलं शाळेमध्ये अलग बसण्याच्या शिवाशिवीच्या प्रश्नाची. ओ मानव जाती एकच असता, हो मानव जाती एकच असता. भेदभावना कशातही अस्पृश्यांना न्याय मिळाला, समानतेची सरजी. बांधिती सुंदर पतीत पावन, बांधिती सुंदर पतीत पावन. मंदिर भागोजी गिर, महारवा महाराज असो तो पूजा कुणी करणार. रोटी बंदी हा जाती भेदाचा, हो रोटी बंदी हा जाती भेदाचा. प्रमुख ठरलाय आधार, आधार पिळा करण्यासाठी सहभोजन हा निर्धार.
जाती जातीची उच्च नीचता हो जाती जातीची उच्च नीचता नाही आम्हाची खपणार अंतर जातीय विवाह करता उच्च नीचता हटणार जातीभेद तोडण्यासाठी जातीभेद तोडण्यासाठी किती केल्या त्यांनी खटपटी रूढी बसल्या आमच्या खनपटी प्रगतीच्या नाही खुणगाठी तर्कशुद्ध विचार मांडून सुरू आघाडी चढपिल्ला हल्ला जोरदार चढपिल्ला हल्ला जोरदार केला प्रहार अज्ञानावर लेखनीची केली त्यानं तलवार लेखनीची केली त्यानं तलवार सपासप केले रूढीवर वार नव्या विचारांचा केला बडीमार लोकशाही आणि विज्ञान लोकशाही आणि विज्ञान शक्ती महादोन प्रभाव संपन्न शास्त्रीय संशोधनाचं बळ आत्मसात करा विज्ञानाचं बळ यंत्राची ठेवा हातामध्ये काळजी धर्म भोळा समाज आपुला धर्म भोळा समाज आपुला व अंधश्रद्धा त्याच्या जोडीला देव भोळेपणा वाढला दैवावरती पुरता हा वाला मेहनतीचा त्रास वाचला प्रगतीची अपेक्षा कशी सांगा आम्हाला भूकंप कुठे जर झालाय पाऊस पडला नाही वक्ताला पाण्यात बुडवून ठेवती देवाला पाण्यात बुडवून ठेवती देवाला करा करा मोठ्या यज्ञाला धनधान्य कुळ तूप आहुती यज्ञ कुंडाला पसरली रोगाची साथ कोकणाचा बळी देतात कोकणाचा बळी देतात अनवेळेपणा तुने भ्रम कवटाळून विज्ञानाचं वाढता बळ विज्ञानाचं वाढता बळ अंधश्रद्धा काढती बळ बुद्धीच वाहता जळ बुद्धीच वाहता जळ साधून काढते मळ खोट्या नाट्या भ्रमाची धूळ खोट्या नाट्या भ्रमाची धूळ झटकावी तुम्ही तात्काळ धर्म भोळेपणाचा गोळ धर्म भोळेपणाचा गोळ घालणार आता किती वेळ तंत्रज्ञान करा अवगत तंत्रज्ञान करा अवगत यंत्राशिवाय नाही धडगत शस्त्र सज्ज करा भारत शस्त्र सज्ज करा भारत आणि हाच उपाय होण्या प्रगत पोथीची सोडा संगत पोथीची सोडा संगत विज्ञानाचा धरून हात गोड दौड करण्याची जरूर आज विश्वाच्या कल्याणासाठी विश्वाच्या कल्याणासाठी विज्ञानाची वापरा काठी बेकारी हटवण्यासाठी बेकारी हटवण्यासाठी यंत्रबळ बांधावे गाठी सामाजिक क्रांतीची ज्वाला सामाजिक क्रांतीची ज्वाला फैले देशाला काना कोपऱ्याला सावरकरी तत्वज्ञानाची धार सावरकरी तत्वज्ञानाची धार लगावे विचारांची तलवार मान्य देशभर झाला स्वीकार क्रांतीची भडकली ज्वाला क्रांतीची भडकली ज्वाला भरतखंडाला झाला बोलबाला क्रांतीवीर सावरकर प्रख्यात क्रांतीवीर सावरकर प्रख्यात त्यानं केली क्रांती समाजकारणात प्रभाकर धन्य कवन गाण्यात प्रभाकर धन्य कवन गाण्यात प्रभाकर धन्य कवन गाण्यात
दिला ज्यांनी इतिहास, घडविला ज्यांनी इतिहास, बदलला देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारताचा, शिल्पकार नव्या भारताचा, कैवारी दीन दलितांचा पोवाडा गाती सारथ्याचा, पोवाडा गाती सारथ्याचा. बाबासाहेब आंबेडकर थोर, बाबासाहेब आंबेडकर थोर, आठवा आचार दिव्य सुविचार, ज्ञानयोगी तुझा बुद्ध झाला, ज्ञानयोगी तुझा बुद्ध झाला, जातपात बंध तोडण्याला समाज क्रांतीचा रस्ता धरला, समाज क्रांतीचा रस्ता धरला. 2000 वर्षापूर्वीचा ऐका इतिहास, 2000 वर्षापूर्वीचा ऐका इतिहास, 4 मजले हिंदू धर्मास ठाव संप्यास, नवल म्हणजे दिने नाही एकमेका जोडण्यास, जो जिथे जन्माला आलाय, जो जिथे जन्माला आलाय, जन्माला तिथे कोंडाला, कोंडता कवाड कायम बंद त्याला, कृत्रिमांध्र पवित्र त्याना, कृत्रिमांध्र पवित्र त्याना, दलितांची जीव कुणा येईना, तिचा विटाळ ही त्याना, सावलीचा विटाळ ही त्याना, न्याय द्यावा कसा कुणी त्यांना, दलितांचा करण्या उद्धार, दलितांचा करण्या उद्धार, जन्मला थोर भीम महाशूर 1891 सालात, 1891 सालात, बैराग्याची वाणी खरी ठरणार, दलित बंधूंचे पांग फेडणार, दलित बंधूंचे पांग फेडणार. बालपणी केला निर्धार, बालपणी केला निर्धार, जन्मभर सतत लढणार, लढणार. ज्ञानशक्ती खरा आधार, ज्ञानशक्ती खरा आधार, खूप शिकून पदव्या घेणार, तेरा साली परदेशी गेला, 13 साली परदेशी गेला, सारी शक्ती लावली शिकण्याला, पैसे कुठं पुरत जेवण्याला, पैसे कुठं पुरत जेवण्याला, कॉफी केक मासळी खाऊन भागवी भूकेला, भागवी भूकेला. 15 साली MA झाला, गहन अभ्यास जातीवर केलाय, प्रहार करून मनूला शह दिला त्यावेळा, दिला त्यावेळा. खालच्याना आणि दलितांना, खालच्याना आणि दलितांना, विद्याशास्त्र वस्त्र धन मिळू नाही दिलं त्यांना, जाती संस्था यामुळेच टिकली आपल्या देशाला, आपल्या देशाला. इंग्रजी भाषावादीन, इंग्रजी भाषावादीन, नव विचारांची ती खाण, क्रांतीची देत से दान, क्रांतीची देत से दान, ज्ञानाची नाही मगवान, मगवान. वाघाचा बच्चा हा वाघ, वाघाचा बच्चा हा वाघ, पत दिलं वाघिणीच दूध, वाघांच्या डरकाळ्याने देश गेला हादरून, गेला हादरून. विद्येची आत्मसात केली किती दालन, सरोवर विहीर जिथे पाणी भरपूर, सरोवर विहीर जिथे पाणी भरपूर, सारे किती पुरेपूर, पर यांची टूर टूर पर, सदा टूर टूर, दलितांना मज्जा व बर, दलितांना मज्जा व बर, बर बर हो पाणी नाही त्यांना तुळबर. दणकेबाज सत्याग्रह केलाय जोरदार, दणकेबाज सत्याग्रह केला जोरदार, भितूशाही गारेगार, बाबरा तिखंडात फार, महाडच तळ चवदार, महाडच तळ चवदार, चवदार हो दलितांना कुल केलदार, कुल केलदार. वाचनात वेद भरपूर, वाचनात वेद भरपूर, ग्रंथ विकत खेळण्यावर भर, वाचल्यावर पूर्ण करणार, राजगृहात पसरले ग्रंथ सर्व गरबार, सर्व गरबार. अष्टपैलू बुद्धीची जोड, अष्टपैलू बुद्धीची जोड, विगत देश ज्याच्या नाही जोड, युक्ती
युक्तिवाद ज्याचे बिनतोड युक्तिवाद ज्याचे बिनजोड आणि असा डाबा तुझा कुणी सवाल माझा बिनतोड बुध फुले आणि कबीर बुध फुले आणि कबीर दैवत बाबांची थोर तीन शब्दात सांगती सार तीन शब्दात सांगती सार सर्व माणसं समान भुवर स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती स्वातंत्र्य बंधुभाव समतेवरती परिशांती नाही चित्ताला परिशांती नाही चित्ताला भेदभाव चळवादाला थारा नको असल्या गोष्टीला आणि असा धर्म हवा आज मला 56 साली निर्णय केलाय आणि ऑक्टोबरच्या 14 तारखेला कवटाळी बुद्ध धर्माला शांती माझा बोल खरा मी केला माझा बोल खरा मी केला घ्यावं ध्यानाला विनंती तुम्हाला जबाबदारी तुमच्या शिरावरती जबाबदारी तुमच्या शिरावरती बौद्ध धर्माची वाढवा माहिती नाही तर तू होईल सर्व जगती गडपिता ज्यांनी इतिहास बदलला देश अग्रणी त्यात शिल्पकार नव्या भारताचा कैवारी दीन दलितांचा पोवाडा गाती सारथ्याचा पोवाडा गाती सारथ्याचा पोवाडा गाती सारथ्याचा सुखी करण्याला ज्ञान रवियाला महात्मा फुले धन्य आपुला महात्मा फुले धन्य आपुला सत्य शोधक संत पहिला वंदुया त्याच्या चरणाला वंदुया त्याच्या चरणाला विद्येच जणू माहेर पुण्याचं शहर तिथं हो सुंदर ज्योतीची मूर्त जन्म घेई ज्योतीची मूर्त जन्म घेई आनंदराव पिता धन्य होई हर्षली माता चिमणा माई हर्षली माता चिमणा माई 5 वर्षाचा ज्योती झाला शाळेमध्ये गेला शिक्षणाला घराघरी घेतो शिक्षणाला इतक्यामध्ये भेद काय केला बापाने भेद काय केला पोराचं लगीन करावं म्हणला 12 वर्षाच्या ज्योतिबाला लग्न बंधनी बद्ध केला ज्योतिराव हुशार निपजला ज्योतिराव हुशार निपजला नाही त्यानं सोडलं शिक्षणाला इंग्रजी कोर्स पुरा केला रे भाटरान दारा एक दिवशी मित्र बोलवया आला ज्योतिबाला चला म्हणे माझ्या लग्नाला हो हा आणि मिरवणुकीच्या संग ज्योतिबा हळूहळू चालला खपलं नाही शिष्ट समाजाला हो हा म्हणती कोण हा कोठून आला म्हणती कोण हा कोठून आला कोणी बोलविला याला कोणी बोलविला अपमान ज्योतीचा केला हो हा अपमान नव्हे कल्याचा दलित जनतेचा 1000 वर्षाचा याच्या पुढे नाही सहन करणार उच्च नीच भेद गाडण्या पार ज्योतीनं केला घोर निर्धार ब्रह्मान उच्च वा नीच नाही कोणीच मानव सारेच उद्धरून जाती सद्गुणानं सदाचारानं माणुसकीनं दादानो 16 जाती अभिमान
ठाई त्यांच्या संगे किंतु मनी नाही विधवा आपुल्या दुःखी पती मरता बुडती शोकी तुम्ही शिष्ट म्हणविता लोकी भादरता त्यांची डोकी भादरता त्यांची डोकी रूप करून विद्रूप तयांचे विधवाना छळिता त्या विधवांच्या शापे बाप हो नरकामध्ये पडता ज्योती धावला दीन दयाळू ज्योती धावला दीन दयाळू अबलांचा वाली देशवपन पद्धती कलंकित ज्ञान बंद केली ब्राह्मणी विधवा पुनर्विवाह सिद्ध ज्ञान केली अनाथ बालक आश्रम स्थापून हत्या बंद केली सत्य शोधक समाज स्थापून जन केला जागा शेतकऱ्यांना शिकवून सुंदर सुधारल्या बागा असा परोपकारी हिरा धर्म दूसरा ज्योतिराव खरा लाभला भारत मातेला अभिमान आपल्या महाराष्ट्राला महादेव गुंफी कवनमाला वसंतराय गातो पवाड्याला अज्ञानी दलित जनतेला सुखी करण्याला ज्ञान रवी आला महात्मा फुले धन्य अपुला सत्य शोधक संत पहिला वंदुया त्याच्या चरणाला क्रांतीचा ऐका पोवाडा गिरवा धडा धरुण अभिमान स्वातंत्र्य वीर भगतसिंग सरदार मान क्रांतीचे फुंकुणी शिंग उठविले रान खवळला वीर अभिमन्यू केली दानादान तो जवाया भारत मातेला दैत्यांचा संहार केला आढळपदी गेला करून बलिदान उठविले तरुण ते सारे क्रांतीचे भडकले वारे चौकडे पेटले मारे राजगुरु आणि सुखदेव मित्रता याला पंजाब आणि बंगाल सारा खवळला भगताच्या क्रांती सुरात सूर मिळविला पिस्तूल बॉम्बचा मोगरी जमाव केला लाहोरात बॉम्बचा कारखानाच उघडीला सायमन कमिशन आले अशा वेळेला सायमन कमिशन कसले फसवाया पारधी आले आणि हे गोरे मतलबी झाले कमिशन परत जावावे पुकारा केला निघाली मिरवणूक प्रचंड अशा समयाला लालाजी लजपतराय होते आघाडीला निशस्त्र लोकांवर लाठी हल्ला करण्याला सँडर्स गोऱ्या साहेबानं हुकूम सोडाला हा पोलीस सुप्रिटेंडेंट होता लाहोरला सपाट्याला लालाजीवर घाव घातला बळी पडले पहा लालाजी लाठी हल्ल्याला भगतसिंग वीर चेताला जमबोनी क्रांतिकाराला चाबून ओठ बोलाला लालाजीवर घाव घातला अशा गुन्हेगार साहेबाला लावला पाहिजे त्याच वाटेला टोल्याला सवाई टोला व्हा तयार तुम्ही देण्याला अरे हिम्मत पाहिजे मर्दाला राजगुरु तयार झाला
रिव्हॉल्व्हर घेऊन बोलाला, रिव्हॉल्व्हर घेऊन बोलाला, एका गोळीत दवितो त्याला, धाडून देतो नरकाला. सुखदेव उभा राहिला, बोलाला भगत सिंगाला, अरे भगत सिंग मी आहे तयार मदतीला, खातो हिरवा जाऊन कर करा गोऱ्या साहेबाला. गोऱ्या साहेबाला इन्किलाब जिंदाबाद, इन्किलाब जिंदाबाद. भगत सिंग राजगुरु सुखदेव खास, भगत सिंग राजगुरु सुखदेव खास, राहिले त्याच्या तपासात पोलिसाने राहोरात. आता होत साहेब बसलेला, तिघे जण राहिले पाळतीला. इतक्यात प्रकार काय झाला, लाल बोका साहेब सँडर्स बाहेर आला. क्रांतीची भडकली ज्वाला पेट घेताला, त्या सरशी धडाडीने राजगुरु धावला. गरुडाने घातली झडप तशी सर्पाला, धाडदिशी रिव्हॉल्वर धरून नेम धाडला. तवर भगत सिंगाने दुसरा बार काढला आणि दोन्हीकडून 2 बार सुटल्याबरोबर साहेबाने केलं वर डोळ, प्राण सोडला. प्राण सोडला. साहेबाचा लीडर समयाला धावून आला त्याच्या मदतीला, त्याला लावला त्याच वाट्याला. परतले वीर सुडाच घेऊन मोबदला, हजारो रुपयाचे खास लाविले बक्षीस आरोपी धरण्यात. शिवाय चळवळ तडपाया पार, असे मृत बिल पास होणार. भगत सिंगाला कळला प्रकार, भगत सिंगाला कळला प्रकार. असे मृत कडे कोट बंदोबस्त ठेवलेला, तरी पण भैकावतीच्या देवळात जसा मारुती शिरला, तसा भगत सिंग शिरलेला ठावे कोणाला. अचानक भगत सिंगाने बॉम्ब फेकाला, बिल मागे घ्यावे इशारा दिला सरकारला. पिस्तुलाचे गाडीले पारण धोका दाबिला, याच वेळी वीर भगत सिंग पकडला गेला. राजगुरु आणि सुखदेव गावले समयाला, ठाई ठाई पकडले असे क्रांतिकाराला. तुरुंगामध्ये छळती भारी, यमदूत पोलीस अधिकारी, अन्नभिन उपासी मारी. त्याने ढळली शक्ती सारी, शक्ती सारी हाजी, शक्ती सारी हाजी. अशक्य झाले कोर्टात जाणे, साधून संधी सरकाराने निकाल केला एकमताने. भगत सिंग सुखदेव राजगुरु फाशी निघाला, आणि भगत सिंगाने उत्तर दिले सनसनीत त्याला. पारतंत्र्य या नरकामध्ये खितपत पडण्याला, आणि भगत सिंगाची क्रांती नाही आली जन्माला. तिघेजण उड्या मारीत मोठे ऐटीत चढले फासावरच, चढले फासावरच. देशासाठी जे जे प्राण देणार, तयांची कीर्ती अमर होणार. शहिरपी राजपोड गाणार, शहिरपी राजपोड गाणार. शरण शरण जी हनुमंता, तुझ्यानो राम दूता. शरण शरण जी हनुमंता, तुझ्यानो राम दूता. काय भक्तीचा गावाला, मज गावाला सुभता. शरण शरण जी हनुमंता, तुझ्यानो राम दूता. लोगों बड़ा पाचा जगड़ा करोड़ा, बड़ा पाचा जगड़ा करोड़ा, लोगों बड़ा पाचा जगड़ा करोड़ा, बड़ा पाचा जगड़ा करोड़ा.
ताप तुंतुण्या ताण जपावर ताप तुंतुण्या ताण जपावर ताप तुंतुण्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण साई बाबाच गात गुणगान जी साई बाबाच गात गुणगान जी साई बाबाच गात गुणगान जी आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला संतांच्या पवित्र चरणाला जिरहाजी पवित्र चरणाला जिरहाजी पवित्र चरणाला जिरहाजी सूर्यास्त होता झालेला शिर्डीमध्ये योगी आलेला लिंबाखाली ध्यानस्थ बसलेला गावकऱ्यांनी पाहिलं साधूला नर नारी घेती दर्शनाला जिरहाजी घेती दर्शनाला जिरहाजी घेती दर्शनाला जिरहाजी नगर मनमाड रोडवरती असलेलं हे शिर्डी गाव त्या गावातील मंडळी आपापल्या शेतावर निघालेली आहेत त्याच वेळेला बायजाबाई कोथे या आपल्या पतीचं जेवण घेऊन शेतावर निघालेली आहे त्यावेळी त्या गावकऱ्यांना काय दिसलं एका लिंबाच्या झाडाखाली एक बाल साधू ध्यानस्थ बसलेला दिसला गावकरी यायचे दर्शन घ्यायचे आणि निघून जायचे परंतु तो बालयोगी कुणाशी बोलत नव्हता बायजाबाई कोथे या परत आल्या त्यावेळी दुपार झाली होती बायजाबाईनं पाहिलं योग्याला आवाज दिला बायजाबाईनं पाहिलं योग्याला आवाज दिला उठ पोरा बैस भोजनाला जिरहाजी बैस भोजनाला जिरहाजी बैस भोजनाला जिरहाजी अरे पोरा कोणत्या रे देवाचं ध्यान करतोस अगदी देवासारखा दिसतोस तुला भूक लागली की नाही थोडी भाकरी खा आणि मग परत बस ध्यानस्थ हे ऐकताच त्या बालयोग्यानी हळूहळू आपले डोळे उघडले आणि तो म्हणाला बायजा माई इतके कष्ट आमच्या करता कशाला घेतलेस माझा अल्लाह तुझं कल्याण करील गावकऱ्यांनी विचार केला गावकऱ्यांनी विचार केला बोलती बालयोग्याला सांगावे तुझ्या नावाला बालयोगी नाही बोलला जिरहाजी नाही बोलला जिरहाजी गावकरी विचारित होते परंतु तो बालयोगी कोणाशीच बोलत नव्हता इतक्यात खंडेरायाचा भगत म्हाळसापती तेथे आले त्यावेळी गावकरी त्यांना म्हणाले की देवा आपण तरी सांगा कोण आहे तो म्हाळसापतीच्या अंगात देव आला अरे गावकऱ्यानो बालयोगी बसलेली जागा तुम्ही खणायला सुरुवात करा म्हणजे तो बालयोगी तुमच्याशी नक्की बोलेल त्या लिंब वृक्षाच्या स्थळी वृक्षाच्या स्थळी गावकरी मारी कुदळी जिरहाजी मारी कुदळी जिरहाजी आणि त्या गावकऱ्यांनी लिंबाखाली माती उकरायला सुरुवात केली
माती उकरताच एक मोठा विषारी नाग बाहेर आला. त्या नागाने बालयोग्याकडे टक लावून पाहिलं आणि तो ठिकाणाहून त्या नाग कुणालाही दंश न करता निघून गेला. गावकऱ्यांनी त्या ठिकाणची माती दूर केली. लिंबाखालची माती करता दूर, लिंबाखालची माती करता दूर माती. समोर दिसलं एक भुयार, जळतात समयाचार, जळतात समयाचार, समयाचार जिरहाजीजी, समयाचार जिरहाजीजी, समयाचार जिरहाजीजी. माती बाजूला सारून ते गावकरी त्या भुयारात शिरले. त्यावेळी त्यांना त्या भुयारात समया जळताना दिसल्या. सुवासिक फुलांचा वास येत होता. प्रसन्न वातावरण त्या ठिकाणी होतं. हे पाहून सर्व गावकरी थक्क झाले. गावकरी भुयाराच्या बाहेर येताच तो बालयोगी उठून उभा राहिला आणि गावकऱ्यांना म्हणाला, हे माझ्या गुरुचं स्थान आहे, ही माझ्या गुरुची समाधी आहे तशी बंद करा. तुमच्या गावाचं कल्याण होईल, तुमच्या गावाचं भाग्य उजळेल. या ठिकाणी गुरुवार शुक्रवार ऊद जाळा. आणि नेमका त्या दिवशी गुरुवार होता. हे माझ्या गुरुचे स्थान, हे माझ्या गुरुचे स्थान आहे तसे करा हो जन. अति पवित्र माझे वचन, उद जाळू आपण सर्वजण, होईल कल्याण जिरहाजीजी, होईल कल्याण जिरहाजीजी, होईल कल्याण जिरहाजीजी. त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी ऊद जाळला. दुसऱ्या दिवशी बायजाबाई पुन्हा त्या बालयोग्याला भाकरी घेऊन आली. परंतु तो बालयोगी त्या ठिकाणी नव्हता. बालयोगी कुठे गेला, कधी गेला हे कधी कुणी पाहिलं नाही. 4 वर्षाचा काळ निघून गेला आणि हा बालयोगी दिसला कुठं? धुर्पखेड आहे प्रख्यात, धुर्पखेड आहे प्रख्यात औरंगाबाद जिल्ह्यात, औरंगाबाद जिल्ह्यात. चांदबाई तेथे राहत्यात, चांदबाई तेथे राहतात. शोधण्या घोडा हिंडे रानात, हिंडे रानात जिरहाजीजी, हिंडे रानात जिरहाजीजी, हिंडे रानात जिरहाजीजी. हा चांदभाई पाटील बाजार करायचा. किराणा माल आपल्या घोड्यावरून लादून वेगवेगळ्या गावांना जायचा. परंतु एके दिवशी त्या चांदभाई पाटलाचा घोडा अचानक बेपत्ता झाला. बरेच दिवस शोध घेतला परंतु घोडा मिळाला नाही. घोडा नसल्यामुळे त्याचा दुकानदारीचा धंदा बंद पडला आणि एक दिवशी त्यानं खोगीर घेतलं आणि रानावनात घोडा शोधण्यासाठी निघाला. एकाएकी आवाज आला, नाद घुमला. चांदभाई, एकाएकी आवाज आला, नाद घुमला. असा आवाज कानी पडला. मार्गानी चांदणी घाला, चांदणी घाला जिरहाजीजी, चांदणी घाला जिरहाजीजी, चांदणी घाला जिरहाजीजी. आणि ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं चांदभाई गेला. त्याला त्यावेळी एका झाडाच्या गाढ छायेखाली एक फकीर दिसला. चांदभाईला पाहून तो फकीर म्हणाला, या चांदभाई पाटील, कोणाला शोधताय? जरा सावलीला या, चिली मोडा.
या बसा ओढा चिलमिलान, या बसा ओढा चिलमिलान, चांद भाई येऊन बैसलान, चांद भाई येऊन बैसलान, पाहत होता आजूबाजूला. तो आजूबाजूला काय पाहत होता तर विस्तू पाहत होता आजूबाजूला. भूमीवर चिमटा आदळून अग्नी पेटविला जिरहाजी, अग्नि पेटविला जिरहाजी, अग्नि पेटविला जिरहाजी. चांद भाईने हा चमत्कार पाहिला आणि त्याच्या मनात आलं की या महापुरुषाला आपल्या घोड्याबद्दल विचारावं. आणि चांद भाई त्या योग्याला विचारू लागले की महाराज, माझा घोडा बऱ्याच दिवसापासून हरवलाय, त्यामुळे माझा धंदा बंद पडलाय. त्यावर फकीर म्हणत आहे, अरे तुझा घोडा काय, तो बघ त्या कुंपणाजवळ चरत आहे. फकीरानी बोट दावून, फकीरानी बोट दावून चांद भाईला दावलं कुंपण, दावलं कुंपण जिरहाजी, दावलं कुंपण जिरहाजी, दावलं कुंपण जिरहाजी. चांद भाई लगेच त्या घोड्याजवळ गेला आणि घोड्याला खोगीर घातला. त्या फकीराजवळ आला आणि म्हणाला, महाराज, आज तुमच्या कृपेनं मला माझा घोडा मिळाला. तुमचे उपकार मी जन्मभर विसरणार नाही. महाराज, एक विनंती आहे, आपण माझ्या घरी येता का? तुमच्या पदस्पर्शानं आमचं गाव पावन होईल. त्यावर फकीर म्हणाला, अरे चल, येतो मी. मारून टाच घोड्याला, मारून टाच घोड्याला, चांद भाई दौडू लागला. चांद भाई दौडू लागला. आला तो आपल्या गावाला जिरहाजी, आपल्या गावाला जिरहाजी, आपल्या गावाला जिरहाजी. चांद भाई गावात पोहोचताच गावकऱ्यांना सांगू लागला की आपल्या गावामध्ये एक महापुरुष येत आहे, आपण स्वागतासाठी वेशी जवळ चालावे. सर्वांनी स्वागत केलं. काही दिवस तो फकीर त्या ठिकाणी राहिला. त्या ठिकाणी अनेकांना आपल्या शक्तीच्या संकटातून तारलं. काही दिवसांनी चांदभाई पाटलाच्या भाचीचं लग्न शिर्डी गावामध्ये ठरलेलं होतं आणि या वऱ्हाडाबरोबर ही मूर्ती शिर्डीमध्ये आली. शिर्डीमध्ये लग्नाची लगीनघाई दिसून येत होती. अशा वेळी फकीरानं काय केलं? फकीरांनी मारली एक निसर्गाला हाक. त्यावेळी पावसाला आवाज दिला. फकीराच्या या आवाहनानंतर रिमझिम रिमझिम पावसाला सुरुवात झाली आणि वधूवरांना निसर्गानं आशीर्वाद दिला. हा लग्न सोहळा पार पडला. त्यावेळी फकीराला ती शिर्डीची भूमी पुण्यवान वाटली.
शिर्डीच्या दक्षिणेला खंडोबाचं मंदिर आहे. तो फकीर परत फिरला. त्या मंदिराचा पुजारी म्हाळसापती मंदिराच्या दारावर उभा होता. त्यानं पाहिलं डोक्याला पांढरेलं उपरणं, लुंगी लावलेली, डोक्यावर कुरळे केस. 16 वर्षाच्या या तरण्या बांड साधूला पाहताच तेजपुंज पाहून साधूला तेजपुंज पाहून साधूला म्हाळसापतीला आनंद झाला. म्हाळसापतीला आनंद झाला. साई बाबा करी स्वागताला जिरहाजी करी स्वागताला जिरहाजी करी स्वागताला जिरहाजी. या साई बाबा या. साई बाबा असं म्हणतात. तो फकीर गालातल्या गालात हसला. बाबा तुम्ही मुसलमान ना, तुम्ही इस्लाम ना, मग तुम्ही आमच्या मंदिरात कसे येणार? त्यावर त्या फकीराला राग आला. तो म्हणाला मी मुसलमान आहे ना, मग माझं कशाला स्वागत केलं? मी नाही येत मंदिरात, जातो माझ्या मशिदीत. फकीर बोले म्हाळसापतीला. फकीर बोले म्हाळसापतीला साई बाबा करून स्वागताला. साई बाबा करून स्वागताला. जाती भेद कशाला केला? जाती भेद कशाला केला? मी जातो माझ्या मशिदीत, भेटू नको मला जिरहाजी भेटू नको मला जिरहाजी भेटू नको मला जिरहाजी. आणि फकीर रागाने निघाला. गावकरी मागे येत होते. त्यावेळी हा फकीर मशिदीत आला. त्यावेळी मशिदीची अवस्था फार वाईट होती. मशिदीतल्या पाहून समय आला. साईश्वर उभा ठाकला. भूमीवर चिमटा आदळून अग्नी पेटविला जिरहाजी अग्नि पेटविला जिरहाजी. बाबांनी लाकडं आणले आणि धुनी तयार केली. साई भक्तांनो, तुम्ही आज शिर्डीला गेलात तर साईबाबाची भूमी धुनी त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. बाबांनी त्या ठिकाणी एक बाग निर्माण केली. बाबा स्वतः पाणी आणायचे आणि त्या बागेतल्या झाडाला घालायचे. त्या बागेचं नाव आहे लेंडी बाग. त्यावेळी बाबा रोज 5 घरी भिक्षा मागायचे, माधुकरी मागायचे. आणलेले ते अन्न कोळंब्यामध्ये ठेवायचे. पशु पक्षी किडा मुंगी ते येऊन खाऊन जायचे. नंतर बाबा आनंदानं ते अन्न भक्षण करायचे. किती प्रेम होतं बाबाचं या प्राणी मात्रावरती. बाबांचा दुसरा एक नियम तो म्हणजे वाण्याच्या दुकानात जायचे, तेल आणायचे आणि त्या तेलाचे दिवे मशिदीत पेटवायचे. त्यावेळी बाबांना काही भक्त मिळाले. तात्या कोते, घाशीराम कोतवाल, अब्दुल्ला. त्यावेळेला दिवाळी सण जवळ आला होता. बाबा म्हणाले, अरे अब्दुल्ला, दिवाळी सण साजरा करायचा आहे. म्हणून बाबा कुंभारवाड्यात गेले. 108 पंत्या बाबांनी आणल्या. तेलाचा डबा घेतला आणि बाबा वाण्याच्या दुकानात गेले. जाऊन बोले वाण्याला जाऊन बोले वाण्याला थोडे तेल द्यावे तुम्ही मला. तववानी काय बोलला तेल आज आमचे संपले.
दुसऱ्या वाण्याकडे बाबा गेले, त्यानेही तेच सांगितले, त्यानेही तेच सांगितले. दुःखी होऊन बाबा परतले, दुःखी होऊन बाबा परतले. अब्दुल्लाशी काय बोलले, वाण्यानं तेल नाही दिले, तेल नाही दिले जिरहाजी, तेल नाही दिले जिरहाजी, तेल नाही दिले जिरहाजी. अरे अब्दुल्ला, या वाण्यांनी कट केलाय, ते आज आपल्याला तेल देत नाहीत. म्हणून काय आपण मशिदीमध्ये अंधार ठेवायचा, दिवे लावायचे नाही. त्यावेळी बाबांनी काय केलं, त्या डब्याच्या तळाला पाहिलं, थोडं तेल शिल्लक होतं. बाबांनी त्याच्यात पाणी टाकलं आणि तेल पाणी स्वतः पिऊन घेतले आणि अब्दुल्लाला सांगितलं की घे तो डबा, आण पाण्यानं भरून आणि ओत त्या समयामध्ये. बाबांच्या ऐकून आज्ञेला, ऐकून आज्ञेला बाबांच्या ऐकून आज्ञेला, ऐकून आज्ञेला अब्दुल्लाने आणले पाण्याला, पण त्यात ओतले पाण्याला. बाबांना सांगू लागला, सांगू लागला जिरहाजी, सांगू लागला जिरहाजी, सांगू लागला जिरहाजी. शाहिरानं साज चढविला, नगर जिल्हा राऊरी तालुक्याला. आज गातो साई बाबाला, शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला. आज गातो साई बाबाला, शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी. बाबांनी काकडा पेटविला आणि सर्व पंथ्या त्या काकड्याने पेटवल्या. त्या 108 पंथ्यांचा प्रकाश संपूर्ण मशिदीत पसरला. तेल न दिलेले सर्व वाणी त्यावेळी साईबाबांची चेष्टा करीत होते, परंतु त्यांनी हा चमत्कार डोळ्यांनी पाहिल्यानंतर ते सर्वजण साईबाबाला शरण आले आणि म्हणू लागले, बाबा आम्ही चुकलो, आम्हाला क्षमा करा. पाण्यावर ज्योत फुलली, पाण्यावर ज्योत फुलली, वाण्याची धुंदी उतरली, धुंदी उतरली जिरहाजी, धुंदी उतरली जिरहाजी, धुंदी उतरली जिरहाजी. वाणी बोले साई बाबाला, अपराध आमचा झाला, क्षमा करा तुम्ही आम्हाला, तुम्ही आम्हाला जिरहाजी, तुम्ही आम्हाला जिरहाजी, तुम्ही आम्हाला जिरहाजी. ही वार्ता माळसापतीला ऐकून एका प्रसंगाला, ऐकून त्या प्रसंगाला मालसापती खजील झाला. मनामध्ये विचार केला, विचार केला जिरहाजी, विचार केला जिरहाजी, विचार केला जिरहाजी. मालसापती मनामध्ये विचार करू लागला, आपण त्या पुण्यवान फकीराचा अपमान केला. साईबाबाच्या शक्तीचा मला अंदाज आला नाही. साईबाबा मला भेट देतील का? मी जाणार आणि साईबाबांची क्षमा मागणार. आणि माळसापती साईबाबांना भेटण्यासाठी गेला. त्यावेळी बाबा विहिरीवर स्नान करत होते. बाबांनी त्यावेळी आपल्या पोटातील सर्व आतडी बाहेर काढली होती आणि बाबा ती आतडी धुत होते. माळसापतीनं ते पाहिलं आणि तो थक्क झाला. तो मनाशी म्हणू लागला की आतापर्यंत कानाने ऐकत होतो, पण आज मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं. इतक्यात साईबाबाचं लक्ष त्या माळसापतीकडे गेलं. बाबांनी लगबगीनं आपली आतडी आतमध्ये घातली आणि बाबा चिडून त्याला म्हणाले, तू का आलास इकडं? अब्दुल्लाने तुला अडवलं नाही का? तरी तू आलास. बाबा मी चुकलो, मला क्षमा कर. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही, मी चुकलो. चुकलायस ना? मग आता तरी सुधार.
बाबांचा राग शांत झाला. बाबा शांत झाले. बाबा म्हणाले, अरे म्हालचा पती, तो तात्या झोपायला येत असतो, अब्दुल्ला येत असतो, काशीराम येत असतो, तू काय येत नाही? बाबा, आजपासून मी पण येईल. आणि त्या दिवसापासून म्हालचा पती बाबांच्या इतर भक्ताप्रमाणे त्या मशिदीत येऊ लागला. कोंडाजी बाबाजीचा भक्त, बाबाजीचा भक्त. कोंडाजी बाबाजीचा भक्त, बाबाजीचा भक्त. गप्पा त्यांच्या आल्या रंगात, आल्या रंगात जिरहाजी, आल्या रंगात जिरहाजी, आल्या रंगात जिरहाजी. बाबा आपल्या भक्तांसमोर गप्पा मारत होते. कोंडाजीही त्या ठिकाणी सामील झाला होता. बाबा विनोद करत होते. इतक्यामध्ये लोक ओरडू लागले, कोंडाजीच्या घराला आग लागली, कोंडाजीच्या घराला आग लागली. बाबांना हे समजताच बाबा म्हणू लागले, का शांत झोपलायस का? तुझा भक्त संकटात सापडलाय. बाबांनी असं म्हणताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली. घराला लागलेली आग शांत झाली, पण त्या पावसामुळे इतरांच्या घराला नुकसान होऊ लागलं. लोक बाबाकडे आले आणि म्हणू लागले, बाबा या पावसाला शांत करा, बाबा या पावसाला शांत करा. यावर बाबा म्हणाले, आता काय माजलंस? शांत हो, शांत हो, शांत हो. असं म्हणता क्षणामध्ये पाऊस शांत झाला. लोकांनी हा चमत्कार डोळ्यांनी पाहिला. बाबांचा दुसरा एक भक्त माधवराव देशपांडे हा शाळा मास्तर होता. एके दिवशी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. एके दिवशी प्रकार काय झाला, प्रकार काय झाला. माधवराव गेला शाळेला, माधवराव गेला शाळेला. वर्गाची पाहणी करण्याला, पाहणी करण्याला जिरहाजी, पाहणी करण्याला जिरहाजी, पाहणी करण्याला जिरहाजी. हा शाळा मास्तर त्यावेळेला वर्गात आला. त्यावेळी त्या टेबलाखाली एक नाग विळखा घालून शांत बसला होता. त्या मास्तराला त्याची कल्पनाही नव्हती आणि नको तेच घडलं. त्याचा पाय नकळत त्या नागाला लागला आणि क्षणाचा विलंब न करता त्या नागानं पायाला दंश केला. त्याच्या पायाला दंश करताच आई, त्याच्या तोंडाला सर्व फेस आला. गावकऱ्यांनी त्याला उचलला आणि साईबाबाकडे मशिदीत आणलं. बाबांनी दंश केलेल्या ठिकाणी उदी लावली आणि सांगितलं, याला रात्रभर उघड्यावर ठेवा, काही होणार नाही. सकाळ होताच तो उठून बसला आणि पळतच बाबांकडे भेटण्यासाठी गेला आणि बाबांना म्हणू लागला, बाबा आज तुमच्यामुळे माझे प्राण वाचले. बाबा आजपासून मी तुमच्या जवळ राहणार. आता बाबांचा खोकला वाढू लागला होता. माझ्या पतीला बाबा म्हणाले, माझा खोकला बरा व्हावा म्हणून 3 दिवस समाधी लावतो. तू फक्त माझ्या देहाचं रक्षण कर. गावातील लोक म्हणतील की साईबाबा मेले, पण तू त्यांना सांग की साईबाबा मेले नाहीत, बाबा जिवंत आहेत, 3 दिवसांनी परत येणार आहेत. आणि बाबांनी समाधी लावली. त्यावेळी बाबांचा देह आत्मा नसल्याप्रमाणे निस्तेज पडला. एक दिवस गेला, दुसरा दिवस उजडला. गावामध्ये वार्ता पसरली. लोक गोळा होऊ लागले. डॉक्टरांनी सांगितले की आता पुढची तयारी करा. गावकऱ्यांनी लाकडं आणली, तिरडी तयार केली. मालसा पती त्या लोकांना म्हणू लागले, साईबाबा मेले नाहीत, बाबांनी समाधी लावली. पण लोक ऐकायला तयार होईना. मालसा पती म्हणू लागला, साईबाबा उठा ना, हे दुष्ट लोक तुम्हाला जाळायला लागलेत, बाबा उठा ना. हळूहळू बाबांनी डोळे उघडले आणि साईबाबा उठून बसले. मालसा पतीला म्हणाले, धन्य तुझी सेवा, धन्य तुझी श्रद्धा. तू आता तुझ्या घरी जा, तुझी पत्नी वाट पाहत आहे. बाबांना नमस्कार करून माझा पती निघाला. माझा पती आला घराला, आला घराला.
माझा पती आला घर आला घर आला, घरामध्ये त्याच वेळेला मुलगा त्याचा गेला स्वर्गाला जिराजी गेला स्वर्गाला जिराजी, गेला स्वर्गाला जिराजी. माझा पतीची पत्नी त्याला म्हणाली, अरे इथं तुझा बाप मरून पडला, जा मशिदीत वाढव दाढी बांध उपरणं. माझा पती हताश झाला. साईबाबाकडे येऊन त्यानं ही घटना सांगितली. त्यावर साईबाबा म्हणाले, अरे माझा पती, काही काळजी करू नकोस, मी तुला आणखी एक मुलगा देत आहे. अरे असा साईबाबांचा एक भक्त होता घाशीराम कोतवाल. त्याचा धंदा होता शिंप्याचा. शिवलेले कपडे वेगवेगळ्या गावाला बाजाराला जाऊन विकत होता. जमलेल्या पैशाची पिशवी तो साईबाबा समोर ठेवायचा. बाबा त्याच्यातील एक नाणं घ्यायचे. पण एक दिवशी बाबांनी सर्व पैसे घेतले. घाशीराम बाजाराला गेला. त्या दिवशी सर्व कपडे विकले गेले. सर्व पैसे घेऊन घाशीराम परत निघाला. चोरट्यांनी त्याच समयाला चोरट्यांनी त्याच समयाला अडविले घाशीरामाला. सुरुवात केली मारण्याला जिराजी केली मारण्याला जिराजी, केली मारण्याला जिराजी. चोरट्यांनी मारायला सुरुवात केली. कुणी लाथा मारित होते, कुणी छातीवर बसून बुक्क्याचा मार देत होते. त्यावेळी घाशीरामनी साईबाबांचा धावा केला. साईबाबा धावा, साईबाबा धावा. साईबाबा त्यावेळी मशिदीतच होते. त्यांना ही घाशीरामची आरोळी ऐकायला जाताच साईबाबा म्हणाले, घाशीराम काळजी करू नको, मी आलोच. त्यावेळी बाबांनी उडी घेतली आणि त्यावर फुंकर मारली. त्याच वेळी घाशीरामच्या अंगात एक अद्भुत शक्ती निर्माण झाली. हत्तीचं बळ देऊन, हत्तीचं बळ देऊन त्याच वेळी घाशीरामानं चोरट्यांना काढलं पिळून जिरहाजी काढलं पिळवून जिरहाजी, काढलं पिळवून जिरहाजी. अशा रीतीने बाबांनी आपल्या शरणकर्त्याचे रक्षण केलं. घाशीराम धावतच आला. घाशीराम धावतच आला. बाबांच्या धरून चरणाला धन्यवाद देऊ लागला जिरहाजी देऊ लागला जिरहाजी, देऊ लागला जिरहाजी. बायजाबाई कोते या नेहमीप्रमाणे साईबाबांना जेवण घेऊन यायची. आज तिचा वाढदिवस होता. तिनं आज बाबांना आपल्या घरी जेवायला बोलवलं होतं. पण बाबा आदल्या रात्री आपल्या भक्तासमोर मशिदीत झोपले असताना अचानक उठले आणि ओरडू लागले, चला चालते व्हा, कोणी इथं थांबू नका. सगळे जण जड पावलाने निघाले. तात्या तसाच झोपला. बाबा त्याला म्हणाले, तू का जात नाहीस? बाबा, अजून रात्र भरपूर आहे. का रे, तुझ्या बापाची मशीद आहे का? चल चालता हो. तात्या घरी आला. बायजाबाईला सांगू लागला, आई आज बाबा रागवलेत, शिव्या देत आहेत. वाढदिवसाच्या दिवशी बाबा आले. बायजाबाईनं जेवण वाढलं. साईबाबांनी उदी काढली आणि बायजाबाईच्या कपाळाला लावली.
बायजाबाईला त्याच वेळेला बायजाबाईला त्याच वेळेला शंकराचा अवतार दिसला जिरहाजी अवतार दिसला जिरहाजी अवतार दिसला जिरहाजी आणि बायजाबाईला त्या ठिकाणी भगवान शंकराचा अवतार दिसला आणि बायजाबाईच्या छातीत अचानक कळ येऊ लागली. बायजाबाई जमिनीवर कोसळल्या. तात्यानं तो पाहिलं, पळत आला. आई, आता तू बाबांशी बोलत होती ना आई, आई उठ ना आई, आई बाबा माझ्या आईला जिवंत करा. त्या गुणी आपल्या देहाला आपल्या देहाला बायजाबाई गेल्या स्वर्गाला जिरहाजी गेल्या स्वर्गाला जिरहाजी एक वाघ त्याच वेळेला पिसळला होता समयाला. खाऊ लागला अनेक लोकाला धिंगाणा त्याने घातला जिरहाजी सर्कशीतला वाघ पिसाळला होता. त्यानं अनेकांना खाऊन टाकलं होतं. काही लोकांनी साईबाबाला हे सांगितलं. साईबाबा म्हणाले त्याला साखळीला बांधून शिर्डीला घेऊन या. जेर बंद करून वाघाला करून वाघाला आणले त्याला शिर्डीला. बाबांनी त्याच वेळेला उदी लावली त्याच्या अंगाला. वाघ त्वरित शांत तो झाला. चरणाशी लोळू लागला. वाघानी प्राण सोडिला जिरहाजी मंडळी, आजही त्या वाघाची समाधी तुम्हाला शिर्डीमध्ये पाहायला मिळेल. काही काळानंतर बाबा वेड्यासारखे फिरू लागले. बाबांचाही आजार वाढू लागला होता. दसऱ्याच्या बघा दिवसाला दसऱ्याच्या बघा दिवसाला गर्दी जमली शिर्डी गावाला जिरहाजी त्या ठिकाणी लोकांची गर्दी वाढू लागली. चर्चाच लोकांमध्ये चालू होती की साईबाबा शीख आहेत, साईबाबा मुसलमान आहेत, साईबाबा ख्रिश्चन आहेत. त्यावर बाबा ओरडले, अरे धर्म मार्तंडानो, बघा माझ्याकडं, मी मुसलमान आहे का? बाबांनी आपल्या अंगावरचे सर्व कपडे काढले आणि म्हणाले, बघितलंस का, मी मुसलमान आहे की ख्रिश्चन आहे की शीख आहे की हिंदू आहे? अरे डोळ्यावरचा पडदा बाजूला करा. अरे मानवता हाच खरा धर्म आहे. बाबांनी त्याच समयाला त्याच समयाला त्वरित आले मशिदीला. बदलून मशिदीच्या नावाला द्वारकामाई ठेवलं नावाला जिरहाजी बाबांनी त्या मशिदीचे नाव बदलून द्वारकामाई ठेवलं. आता बायजाबाई गेल्यामुळे बाबांना लक्ष्मीबाई शिंदे जेवण घेऊन यायची. बाबा कधी कधी मशिदीत तर कधी लेंडी बागेत तर कधी चावडीत झोपायचे. पण झोपताना बाबा एक वीट घेऊन झोपायचे. असंच एक दिवस अब्दुल्ला वीट आणत असताना वीट त्याच्या हातातून पडली आणि फुटली. लगेच बाबा ओरडले, आमचं नशीब फुटलं, आम्ही जाणार, आमचं नशीब फुटलं, आम्ही जाणार. अब्दुल्ला म्हणत आहे, बाबा
तुम्ही शिर्डी सोडून जाणार, मग या शिर्डीचं काय होईल? अरे जरी गेलो मी शिर्डीच टाकून, धावेन भक्तासाठी, नवसास माझी पावेल समाधी, दृढ धरा मनी. हळूहळू बाबांचा आजार वाढू लागला. बाबांनी गोपाळराव बुट्टींना वाडा बांधायला सांगितला. वाड्याचे बांधकाम सुरू झाले. वाड्याला मंदिराचा आकार येऊ लागला. बाबा अंथरुणावर पडून होते. नवरात्र जवळ आलं होतं. 1918 सालाला नवरात्र होता बसलेला. बाबा ते होते अंथरुणाला, अश्विन महिना आलेला. नवरात्रानंतर बाबा दसऱ्याच्या दिवसा दुसरा दिवस होता. बाबा अंथरुणावर पडून होते. लक्ष्मीबाई शिंदे, बयाजी पाटील आणि भक्तगण बाबाच्या पायथ्याला झोपले होते. बाबा हळू आवाजात त्यांना म्हणू लागले, अरे आज दसऱ्याचा दिवस, तुम्हाला भूक लागली असेल, घरी जा, जेवण करून या, माझ्या जवळ बसून का राहिलात? इतक्यात बाबांनी लक्ष्मीबाईला जवळ बोलवलं. 9 नाणी घेतली आणि म्हणाले, लक्ष्मीबाई, या फकीर बाबाची तुला भेट आहे. बयाजी पाटलाच्या खांद्यावर हात टाकला आणि बाबांनी देह ठेवला. बाबा हा हा म्हणता ही अशुभ वार्ता शिर्डीच्या पंचक्रोशीत पसरली. शिर्डीला यात्रेचं स्वरूप आलं. सर्वांनी हंबरडा फोडला. काही जण हंबरडा फोडू लागले. बाबाचा भक्त दास गणू कीर्तनकार पंढरपूरला होता. त्यावेळी बाबा त्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणू लागले, गणू, अरे मी शिर्डी सोडून चाललोय रे गणू, मी शिर्डी सोडून चाललोय गणू, लवकर ये, मशीद पडत आहे गणू. दुपारच्या वेळी पडलेल्या स्वप्नानं दास गणू जागा झाला. हा काय चमत्कार! गणू धावतच शिर्डीत आला. बाबांचा देह पाताच टाव फोडला. बाबा, बाबा, माझ्या स्वप्नात आलात आणि मला दर्शन दिलं आणि तुम्ही निघून गेलात. गावकऱ्यांनी दास गणूचं सांत्वन केलं. ओम नमः शिवायच्या गजरामध्ये बकुळेच्या फुलात बाबांचा देह ठेवला. अरे आजही आपण बाबाच्या समाधीला जरी नवस केला तर नवसाला समाधी पावते. या शिर्डीला आपण सर्वांनी जरूर यावं. या शिर्डी साईबाबा संस्थांनं सर्वांची सोय व्हावी म्हणून अनेक योजना या ठिकाणी केलेल्या आहेत. तरी माझी विनंती आहे, सर्वांनी या शिर्डीला यावं. अरे देवाकडे आपण लक्ष दिलं तर देव निश्चितच आपल्याकडे लक्ष देतो. शाहिरानं साज चढविला, शाहिरानं साज चढविला, नगर जिल्हा राऊरी तालुक्याला आज गातो साई बाबाला. शाहीर विजय गातो पवाड्याला, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी, गातो पवाड्याला जिरहाजी.